नमस्कार. KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रात मी चैतन्य कुलकर्णी आपलं स्वागत करतो. पाहूयात ठळक बातम्या. अण्णा बनसोडे यांनी 31 फेब्रुवारीला खरेदी केली मालमत्ता, तरीही उमेदवारी अर्ज ठरला पात्र. निगडीत 22 लाख रुपयांची रोकड जप्त. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात मोठी कारवाई. पिंपरीत 4, चिंचवड आणि भोसरीत प्रत्येकी 3 मध्ये उमेदवारांचे अर्ज अपात्र. भोसरीचे अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांना सर्वपक्षीय पाठिंबा. पत्रकार परिषदेत दिली माहिती. आणि जयललितांच्या शिक्षेनंतर 6 जणांनी केली आत्महत्या. 10 जणांना हार्ट अटॅक तर एकानं कापलं बोट. पाहूयात सविस्तर बातम्या. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र असल्याचा दावा ॲडव्होकेट सुशील मनसरकरांनी केला आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्जात अण्णा बनसोडे यांनी 31 फेब्रुवारीला मालमत्ता खरेदी केल्याचं म्हटलंय. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी बनसोडे यांचा अर्ज पात्र ठरवलाय. विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी करण्यात आली. हेडगेबार भवनात सुरू असलेल्या छाननीवेळी पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा अर्ज अपात्र असल्याचा दावा ॲडव्होकेट सुशील मनसरकरांनी केलाय. बनसोडे यांनी आपल्या शपथपत्रावर चुकीची माहिती दिलेली आहे. पॅन कार्डचा क्रमांक दिलेला नाही, मालमत्तेची चुकीची माहिती दिली आहे, असा ठपका ॲडव्होकेट मनसरकरांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे बनसोडे यांनी आपल्या शपथपत्रात 31 फेब्रुवारी 1995 रोजी मालमत्ता घेतली आहे असा उल्लेख केल्याचं ॲडव्होकेट मनसरकर म्हणाले. पण फेब्रुवारी महिन्यात 31 तारीख येत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर निवडणूक अधिकारी दबावापोटी काम करतात असा आरोपही ॲडव्होकेट मनसरकरांनी केला आहे. इतके आरोप केलेले असताना निवडणूक आयोगानं मात्र अण्णा बनसोडे यांचा अर्ज पात्र ठरवला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा ॲडव्होकेट सुनील मनसरकर यांनी दिला आहे. विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज अर्ज छाननीचा दिवस या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. कोणाबद्दल काय आक्षेप हस्तक्षेप असतील तर त्याच्या संदर्भात विचार विनिमय या ठिकाणी करण्यासाठी सगळ्या उमेदवारांना पाचारण करण्यात आलं होतं. आज या ठिकाणी अण्णा दादू बनसोडे हे उमेदवार जे या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत यांच्याबद्दल मी आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या आक्षेप घेत असताना सर्वात प्रथम त्यांनी त्यांची जी मिळकत विकत घेतलेली आहे त्या मिळकतीची त्यांनी जी तारीख उल्लेख केली आहे ती तारीख आहे 31 फेब्रुवारी 1995. वास्तविक कोणत्याही कॅलेंडरमध्ये अशी तारीख आजपर्यंत अस्तित्वामध्ये नाही आहे. अशी जर काही तारीखच जर नसेल तर ती तारीख ही चुकीची अशी मान्य करून आणि त्या तारखेला कुठलाही खरेदी खत झालं नाही आणि त्या मिळकतीच्या संदर्भातले जे काही व्यवहार सांगितलेत हे चुकीचे आहेत असं ग्राह्य पहिलं धरण्यात यावं. दुसरी गोष्ट, त्यांनी त्याच्यामध्ये 35 लाखाला ती मिळकत विकत घेतली असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. पूर्वीचं 2009चं ॲफिडेव्हिट दिलं त्याच्यामध्ये हीच मिळकत त्यांनी 18 लाखाला विकत घेतली असा उल्लेख केलेला आहे. आणि 1995 पासून आजपर्यंत त्याचं जे मूल्यांकन आहे ते मूल्यांकन करत असताना पुन्हा त्यांनी आजचं मूल्यांकन पण त्याचं 35 लाखावरच त्यांनी केलेलं आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये 1995 पासून आजपर्यंत जर काय आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये तफावत या ठिकाणी आलेली आहे. ती रक्कम देत असताना त्यांनी त्यांच्या नावाने कुठेही दाखवलेली नाही. त्यांच्या पत्नीच्या नावाने त्या ठिकाणी त्यांनी ती रक्कम दाखवलेली आहे. दुसरी त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने ती रक्कम दाखवली आणि ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्या पत्नीचं कुठल्याही प्रकारे उत्पन्नाचं साधन काही नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं असताना मग त्यांच्या नावाने 35 लाखाची एंट्री कशी काय त्यांनी दाखवली. त्यानंतर पॅन कार्डचे 2009चं जर काय आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पॅन कार्डच्या नंबरमध्ये तफावत आहे आणि आत्ताचं जे ॲफिडेव्हिट दिलं याच्यामध्ये तफावत आहे. जर काय आत्ताचं ॲफिडेव्हिट आपण तफावत आहे असं जर काय गृहीत धरलं तर मागच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीनं इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे याचा अर्थ निघतो. किंवा आत्ताचं जर काही बरोबर असेल तर त्या हिशोबाने त्यांनी कुठलेही कागदपत्र या ठिकाणी दिलेली नाही आहेत. त्यांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे आसवानी असोसिएट्समध्ये ते 20% पार्टनर आहेत, परंतु आसवानी असोसिएट्सचा आज करोडो रुपयाचा व्यवसाय आहे. त्यामध्ये त्यांनी कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी सादर केले नाहीत आणि त्यानंतर त्यांनी 20% त्याच्यामध्ये पार्टनर आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 20% पार्टनर असताना त्यांनी कुठल्याही त्या पद्धतीनं कागदपत्र त्या ठिकाणी सादर केले नाहीत. आणि त्यांनी त्यांचं उत्पन्न दाखवताना वार्षिक उत्पन्न 95,000 आहे असं त्यांनी दाखवलं. आता महिन्याला 5,000 रुपये उत्पन्न असू शकणार नाही. आसवानीकडे जर काही कोणी माणूस जर काय असला तर निश्चित स्वरूपामध्ये तो ज्युनियर्सला पण 5-25 हजार रुपये त्या ठिकाणी देतात.
एकंदरीत असं दिसतंय की निवडणूक अधिकारी आपल्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कुठल्याही प्रकारे सक्षम असं मला वाटत नाही की ते निर्णय या ठिकाणी देतील. ते कुठल्या तरी प्रकारे दबावाखाली आहेत, राष्ट्रीय पक्षांच्या दबावाखाली आहेत. आणि जर काही असं त्यांनी काही केलं तर निश्चित स्वरूपामध्ये हा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल या ठिकाणी मी सादर केला आहे आणि त्या निकालाच्या अंतर्गत भारताचे निवडणूक आयोगाने सगळ्या अधिकाऱ्यांना जे अधिकार दिलेले आहेत की असं जर काही चुकीच्या पद्धतीने कुठली माहिती दिलेली जर काही आढळली तर ते अर्ज त्या ठिकाणी त्यांनी रद्द करावे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा जर काही अवमान झाला तर निश्चित स्वरूपामध्ये या प्रकरणामध्ये मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन योग्य ती दाद मागेन आणि कोर्टाचा अवमान झाला त्या संदर्भात निवडणूक आयोगांच्या विरोधात सुद्धा मी त्या ठिकाणी दाद मागणार. निगडीतल्या पूर्णानगर इथं एका वाहनातून तब्बल 22 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पोलिसांनी मुबारक हुसैन चौधरी याला ताब्यात घेतलाय. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी कारवाई मानली जाते आहे. निगडी परिसरातल्या पूर्णानगर इथून निगडीकडे स्कॉर्पिओ क्रमांक MH12CR 5520 जात होती. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत या गाडीत तब्बल 22,38,750 रुपये सापडले. प्राथमिक चौकशी दरम्यान ही रक्कम एका व्यवहाराची असल्याचं या वाहन चालकानं सांगितलं. मात्र अधिक चौकशी दरम्यान वाहन चालकाच्या उत्तरांवरून संशय आल्यानं पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला याची माहिती दिली. प्राप्तिकर विभागानं ही रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम नेमकी खासगी व्यवहाराची की राजकीय कामासाठी शहरात आणली गेली आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. भोसरीचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांनी आज प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी आमदार लांडे यांच्या समर्थनार्थ जय गणेश साम्राज्यमध्ये महिला मेळावा झाला. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं आमदार विलास लांडे यांच्या समर्थनार्थ जय गणेश साम्राज्यमध्ये महिलांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला आमदार लांडे यांच्यासह नगरसेवक संजय वाबळे, शरद बोराडे, वसंत टिळेकर, घुले महाराज, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिलांशी चर्चा करताना आमदार लांडे यांनी सांगितलं की या सोसायटीतील बहुतांश समस्या निकाली निघाल्यात. आता महिलांनी सांगितलेला गार्डन, मंदिर आणि महिला कम्युनिटी हॉलचा प्रश्नही तातडीनं मार्गी लावण्यात येईल. बदलत्या राजकारणावर बोलताना आमदार लांडे म्हणाले की पूर्वीपासून मी एकनिष्ठ आहे, त्यामुळं आज आपल्या पाठिंब्यावर इथपर्यंत पोहोचलोय. कोलांटा उड्या मारणारी तसंच निवडणुकीपुरती आपल्यासमोर येऊन खोटी आश्वासनं देणारी माणसं ओळखण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे. या निवडणुकीत आपण अशा लोकांना नक्कीच धडा शिकवाल याची मला खात्री आहे. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विजय वाळके यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीचं काम उत्तम असतं आणि जो कोणत्याही मदतीला कधीही धावून जातो, जनता त्याच्याच पाठीशी असते. याबाबत आमदार विलास लांडे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांची हॅट्रिक घडवा असं आवाहन वाळके यांनी केलं आहे. यावेळी बोलताना घुले महाराज यांनी सांगितलं की ज्या घरात संस्कार आणि संस्कृती रुजली अशा आमदार लांडे यांची नम्रता वाखाणण्याजोगी आहे. हा मनुष्य संत विचारांचा आहे. त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. चिंचवड मतदारसंघात 3, पिंपरी मतदारसंघात 4 आणि भोसरी मतदारसंघातील 3 अशा तिन्ही मतदारसंघातील मिळून एकूण 10 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. AB फॉर्म नसल्यानं संदेश कुमार नवले, शंकर जगताप आणि प्रतिज्ञापत्र नसल्यानं अपक्ष उमेदवार सुरेश तौर या 3 उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरला आहे. उर्वरित सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. माणिक जावळे, राजन पिल्ले आणि अनिता धोंडे यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांपैकी शिवसेनेचे उमेदवार सुलभा उबाळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये चुकीची माहिती घेतल्याचा आक्षेप भाजपचे उमेदवार एकनाथ पवार यांनी केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये मनसेचे मिलिंद सोनवणे, भाजपचे अमित गोखले, रिपाईचे गणेश शिर्के आणि बहुजन भीमसेनेचे नागनाथ दाखले यांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती पिंपरीचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. 206 पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2014च्या दरम्यान एकूण 40 उमेदवारांनी 67 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. त्यांची छाननी आज
सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत या कार्यालयात करण्यात आली। या छाननीअंती 40 पैकी 36 उमेदवार पात्र ठरले आहेत, 4 उमेदवार अपात्र अवैध ठरलेले आहेत। असे आजचे छाननीचे एकूण निर्देश किंवा आदेश आहेत। धन्यवाद। पाहुयात पुढची बातमी। विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे कुरव, नवी सांगवी, जवळकर नगर या परिसरात सोमवारी पदयात्रा काढली होती। यावेळी मतदारांशी संपर्क साधत त्यांनी विकास करण्याचं आश्वासन दिलं। लक्ष्मण जगताप यांनी सकाळी 11च्या सुमारास पिंपळे गुरुमधलं मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरात ही पदयात्रा रामकृष्ण मंगल कार्यालयाकडे निघाली। नर्मदा गार्डनच्या मार्गे काटेपुरम चौक, कृष्णा चौक, साई चौक, डांगे हॉस्पिटलपासून नवी सांगवी, स्वामी विवेकानंद नगर, शितोळे नगर, सुदर्शन नगर, जिजामाता उद्यान पुढं जवळकर नगर इथं 2 वाजता या पदयात्रेचा समारोप झाला। आमदार जगताप यांनी प्रचाराची पहिली भव्य पदयात्रा काढून चिंचवड मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे। पिंपरी चिंचवड शहराचं राजकीय वातावरण बदलणं सुरूच आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले महेश लांडगे यांना सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे भोसरीच्या निवडणुकीला अधिकच रंग चढले आहेत। सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महेश लांडगे यांनी ही माहिती दिली। महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सभापती महेश लांडगे हे भोसरीच्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। सोमवारी अचानकपणे झालेल्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी, सेना, भाजप आणि मनसेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। भोसरीत परिवर्तन घडवून आणणं हा आपला हेतू असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे। महेश लांडगे यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर यांचा समावेश आहे। छत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब लांडगे, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब गव्हाणे, शिवसेना शहर प्रमुख विजय फुगे, उपशहर प्रमुख नंदकुमार दाभाडे आदींचाही यामध्ये समावेश आहे। तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे? मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही। मी अपक्ष म्हणून येणारी विधानसभा लढणार आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर तुमच्या पक्षातून जर तुम्हाला दबाव आला, वरिष्ठ नेते आडवे आले तर काय भूमिका असेल? ही निवडणूक आम्ही माझ्या वैयक्तिक दडपणासाठी नाही लढते। ही निवडणूक आम्ही भोसरी मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी लढतोय। त्यामुळं मला दडपण आलं किंवा काय आलं तर माझ्यासाठी महत्त्वाची जनता आहे, त्याकरता आम्ही ही निवडणूक लढणार आहे। वेळ प्रसंगी तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या? हो, वेळ प्रसंगी नाही, मी द्यायची माझी कधी पण तयारी आहे। माझ्या राजीनामा तुमची थेट लढाई कोणासोबत आहे आणि काय कारण? माझी थेट लढाई भोसरी मतदारसंघातल्या राहिलेल्या प्रलंबित प्रश्नावर आहे। माझी लढाई समाविष्ट गावांचा न झालेला विकास, न त्यांची झालेली पिळवणूक, त्याच्यावर हा माझा लढा आहे। आज तुम्ही अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांना सोबत घेतलंय, काय या सगळ्यांच्या भावना होत्या तुमच्यासोबत येताना? सगळ्या विविध पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः शिवसेना प्रमुख विजयराव फुगे, भाजपचे आदरणीय बाळासाहेबांना गव्हाणे, मनसेचे अध्यक्ष मनोजजी साळुंके, सर्व मंडळी, आमचे अमृतजी सोनवणे असतील, सर्व मंडळी, आमच्या ग्रामस्थ मंडळी, विशेषतः आमचे सहकारी दत्ताकाका साने, सुरेश तात्या म्हेत्रे, अरुणाताई भालेकर, म्हणजे सर्वच मंडळी, मनसेचे राहुल जाधव, ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसलो। आमच्या सर्वांचा जर दृष्टिकोन एक असेल, आमचा जर सर्वांचा विचार एक असेल, विचार म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय ते सांगतो, तर आम्हाला आमच्या भागाचा आजपर्यंत न झालेला विकास, आजपर्यंत प्रलंबित असलेले प्रश्न, ज्या प्रश्नांच्या जीवावर आज नेते मंडळी मोठी झाली, ती वैयक्तिक मोठी झाली, लोक आज आहे तिथं आहेत। अशा काही गोष्टी आहेत, व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन आहे, LBT सारखा जाचक कर आज त्यांच्याकडनं लादला जातो। या पिंपरी चिंचवड शहरातले औद्योगिक शहर म्हणून या पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती। ह्या शहरातील सगळे उद्योग व्यवसाय या LBTमुळं या शहराच्या बाहेर गेलेत।
या शहरामध्ये सर्वात जास्त आज बेरोजगारी संभवती, ती सुद्धा आज आमच्या या सर्वांच्या विचारामध्ये आली आणि एकत्र येऊन आम्ही विचार केला. एकत्र येऊन एक सक्षम निर्णय आम्ही घेतला आणि त्या निर्णयाचे आज आम्ही सर्वजण पाठीमागं राहून आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. अर्थातच ही सगळी शक्ती केवळ विलास लांडेच्या विरोधातली आहे असं एकंदर चित्र आहे. तुम्ही ते मानता का? असू शकतं तसं सुद्धा 100% असू शकतं. जर मी माझ्या वार्डाचा लोकप्रतिनिधी आहे, माझ्या वार्डात जर मी कामच केली नाही, माझ्या 34 नंबर प्रभागात जर मी कामच केली नाही, तर लोक साहजिकच एकत्र येणार. आपल्याला दुसरा पर्याय पाहिजे. एखाद्या क्रिकेट टीमला जर ओपनर बॅट्समन असतो, तो कायमच ओपनिंगला येऊन जर 0 आउट होत असेल तर टीमला त्याचा फायदाच नसतो, टीम त्याला बाहेरच काढते ना. तसंच आमचं ठरलं सगळ्यांचं. आपण नेहमीच ज्या माणसाच्या पाठीमागं राहून, ज्या माणसाची आपण लोकांकडनं त्याला मतदान मिळवून दिलं आणि जर ती लोकांचे आपण स्वप्नपूर्ती करू शकलो नाही तर आपल्याला त्याच्यापासून वेगळं झालंच पाहिजे. बिलकुल सक्षम नाही म्हणून तुम्ही यांच्यामध्ये या ठिकाणी उमेदवारी मागत असताना बरंचसं राजकारण घडामोडी झाल्या. शहर प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांनी केली की या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांना सक्षमपणे पाडण्यासाठी जर आपण महेश लांडगे यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेचा निश्चितपणे त्या ठिकाणी आमदार होईल असं सर्व कार्यकर्त्यांचं मत शहर प्रमुख या नात्याने मी वरिष्ठांना कळवलं. वरिष्ठांनी सुलभाताई उबाळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मी मगाशी सांगितलं की सुलभाताई आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत. शेवटी मी मगाशी सांगितलं की शिवसेनेवर अंतःकरणापासून प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. उद्धव साहेब असतील, कीर्तिकर साहेब असतील, आमचे खासदार आढळराव पाटील असतील. व्यक्तिनिष्ठा पक्षनिष्ठा वेगवेगळ्या आहेत? नाही, व्यक्तिनिष्ठा वगैरे मी म्हणत नाही की आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जर ही विभागणी झाली नाही तर राष्ट्रवादीचा आमदार त्या ठिकाणी सरळ निवडून येईल असं चित्र भोसरीमध्ये आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी विभागणी करता आली असते? नाही, शिवसेनेच्या उमेदवाराकरता विभागणी करता आली असती, परंतु कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते मी शहर प्रमुख या नात्याने मांडतो. हे वैयक्तिक विजय फुगे किंवा सुलभा उबाळे यांच्यात काय आहे वगैरे असं काही नाहीये. शेवटी कार्यकर्त्यांचं म्हणणं मांडणं हे शहर प्रमुखाचं काम असतं, ते मी केलेलं आहे. उमेदवार विकला गेला, काय माहिती? मनसेने दिलेला उमेदवार विकला गेला म्हणजे आम्ही या ठिकाणी आमचे विद्यमान नगरसेवक राहुल जाधव आणि आमचे उप शहर अध्यक्ष अमृतराव सोनवणे या दोघांनाही उमेदवारी मागितली होती आणि उमेदवारी देतो सांगितण्यात आलं. परंतु ह्यात राजसाहेबांचं काय नाही, पण आमच्याकडे जे निरीक्षक नेमले होते यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर ह्या निरीक्षकांनी शेवटला ही तिसऱ्यालाच उमेदवारी दिली आणि हे सक्षम लोक आहेत, सर्वदृष्ट्या सक्षम आहेत आणि ह्यांना दिली नाही. त्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजगी निर्माण झाली आणि मी आत्ता जी आम्ही भूमिका घेतली आहे ही राजसाहेबांच्या तत्वांची आहे. राजसाहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट काढली त्याच्यामध्ये सांगितलं की भ्रष्टाचार थांबवा, त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली. पहिली लात आम्ही मारली. आज महाराष्ट्रात आमच्याच पक्षात आम्ही ही लात मारलेली आहे भ्रष्टाचाराविरुद्ध काम करण्याची आणि स्वतःला हे शक्यच आहे म्हणून काम करण्याचे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. हा भ्रष्टाचार जो वैयक्तिक भ्रष्टाचार झाला, ज्या ठिकाणी दोघांचे संबंधवरती असल्यामुळे विधानसभेमध्ये आज त्याचा परिणाम या ठिकाणी आमच्या खालच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर झाला आणि आमच्यावर हा उमेदवार लादला गेला. हा विषय या ठिकाणी झालेला आहे. 50 लाख रुपयाचे काय भानगड अशी माहिती आहे, अशी माहिती आणि चर्चा आहे की या ठिकाणी 50 लाख रुपयाचा पुरवठा त्याला करून उभा करण्यात आलेला आहे. कुणाला केलाय पुरवठा? उमेदवाराला. अशा पक्षामध्ये तुम्ही कशासाठी राहता? आम्ही फक्त तत्वाशी आज आम्ही ही भूमिका घेण्यामागचं कारण तेच आहे की आम्ही राजसाहेबांच्या तत्वानुसार चाललो आहे. आम्ही पक्षबदलीचा विषय केलेला नाही आणि पक्षात
बदलायचा किंवा राजीनाम्याचाही विषय नाही आहे. ती भूमिका राजसाहेब ठरवतील, कारण आम्ही त्यांचं तत्व पार पाडलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला तुमची हे पाठिंबा देणं हे तत्वात बसते. कोणत्या दुसऱ्या तुम्ही महेशदादाला जे पाठिंबा देताय? हो, आम्ही ते अपक्ष उमेदवार आहेत पहिली गोष्ट. आणि उद्या भवितव्यात 19 प्रभागाप्रमाणे आमच्या 38 नगरसेवकांचाही प्रश्न आहे, जी 2 वर्षात आगामी 2.5 वर्षात निवडणूक महापालिकेची येणार आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार, पक्षाच्या विस्ताराचा विचार या ठिकाणी केलेला आहे. यासाठी तुम्हाला पक्षश्रेष्ठीच्या आदेशाची गरज नाही? पक्षश्रेष्ठीच्या आदेशाची नाही. साहेबांनी मूलभूत, तुम्ही जर ऐकलं तर साहेबांचं आहे की मला विचारू नका, अन्यायाला लाथ मारा, हे साहेबांचे विषय आहे. अन्यायाला लाथ मारा, उमेदवाराला नाही ना. जो अन्याय होतो तो उमेदवाराचा अन्याय झाला की संपला, त्याला लाथ मारली, असं काही विषय नाहीये. आणि पिंपरी आणि चिंचवडमध्ये आमचं काम चालू आहे. जात नाहीत असं तुमचं म्हणणं आहे, त्यांना काही कळत नाही? नाही हो, राजसाहेबांना राजकारण हो, कळत नाही, राजसाहेबांना राजकारणातलं काहीच कळत नाही. राजसाहेबांनी जी तत्व सांगितलेली आहेत, जे नियम लिहून दिलेले आहेत, जे नियम कार्यकर्त्यांना सांगितले आहे, आम्ही समाजासाठी काहीही करू, आणि ती भूमिका आम्ही केलेली आहे. मनसेची भूमिका निभावली आहे या ठिकाणी आम्ही. अधिकृत उमेदवार असताना अशी भूमिका तुम्ही अधिकृत उमेदवार असला तरी उमेदवार चुकीचा दिला गेलेला आहे. मी सांगितलं आहे, विठ्ठलाला माहिती नाही, बडव्यांनी एकाम वाजवलेला आहे. तुम्ही शहर अध्यक्ष असताना सुद्धा हा निर्णय घेतला, काय वाटतं? समाजासाठी निर्णय घ्यावा असा आहे. शहर अध्यक्ष असून ते कार्यकर्ता असू, घ्यायलाच पाहिजे निर्णय. आणि मनसेचा निर्णय आहे, तडकी पडत असणार. पिंपरी चिंचवड शहरात आमचं काम चालू आहे कंटिन्यू. लायन्स क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या वतीनं दसरा साजरा करण्यात आला. चिंचवडच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दसरा साजरा करण्याच्या उद्देशानं गीता डान्स अकॅडमी आणि लायन्स क्लब आकुर्डी यांच्या वतीनं दसरा सेलिब्रेशन या भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या कार्यक्रमात गणेश वंदना, पुष्पांजली, गणेश कौतम, आलरिपू, अष्टपदी हे नृत्याविष्कार सादर झाले. या कार्यक्रमात गुरु गीता शर्मा आणि मृदुला यांनी नृत्याचं दिग्दर्शन केलं होतं. सुमारे 200 विद्यार्थिनींचा सहभाग या कार्यक्रमात होता. सुरेख नृत्याविष्काराचा अनुभव या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाला. During the Dashera with Lions Club of Pune Akurdi, she performs a yearly function every year. And today nearly 200 students of Gita Dance Center are performing. वळूयात पुढच्या वृत्ताकडे. पुण्यातील कसबा पेठेतून राष्ट्रवादीतर्फे अखेर दीपक मानकर हेच लढणार असल्याचं निश्चित झालंय. कारण राष्ट्रवादीकडून आणखी एक अर्ज दाखल केलेल्या अंकुश काकडे यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापत्र वेळेत न सादर केल्यानं फेटाळण्यात आलाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी ओळख असलेल्या दीपक मानकर यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली तर टीकेला सामोरं जावं लागेल अशी भीती राष्ट्रवादीला होती. त्यामुळे राष्ट्रवादीनं अगोदरच अंकुश काकडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दीपक मानकर यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला. पण अर्ज दाखल करताना ऐनवेळी वीज गेल्यानं काकड्यांना प्रतिज्ञापत्र सादर करता आलं नाही. परिणामी आता दीपक मानकर यांनाच राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे विजेचं खातं राष्ट्रवादीकडे असूनही ऐनवेळी वीज गेल्याचा फटका त्यांच्याच उमेदवाराला बसलाय. दरम्यान वीज जाणं हा योगायोग होता की गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मानकर यांना उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा आडवळणी प्रयत्न होता, याची चर्चा पुण्यात सुरू आहे. निवडणुकांसाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूपच कमी वेळ मिळतोय. त्यातच आता निवडणूक काळात मोटरसायकल्स आणि अन्य वाहनांवर नेत्यांचे पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे लावणाऱ्यांवर आचारसंहितेचा बडगा बसण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस प्रशासनानं संबंधितांवर कारवाईसाठी कडक पाऊल उचललं आहे. विनापरवाना वाहनं आणि घरांवर झेंडे, पोस्टर तसंच बॅनर लावणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांवर झेंडा किंवा पोस्टर लावणाऱ्यांवर 500 रुपये तर इमारतीवर झेंडे, पोस्टर लावणाऱ्यावर 2000 रुपये दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे. विधानसभा निवडणुकीकरता प्रशासनानं आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांकडून प्रचाराचे अनेकविध फंडे अवलंबले जात आहेत. जाहीर प्रचाराच्या बरोबरच उमेदवारांनी रिक्षांसह अन्य वाहनांवर विनापरवाना स्टिकर्स लावलेत. काही उमेदवारांनी रिक्षांच्या दोन्ही दरवाज्यावर पोस्टर लावलेत.
कार्यकर्ते वाहनांवर झेंडे आणि स्टिकर्स लावून फिरतायत. दुचाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहनांवर विनापरवाना उमेदवार अगर पक्षाचे बोलचिन्ह, पोस्टर, बॅनर, स्पीकर, छायाचित्र किंवा झेंडा काहीही लावल्यास 500 रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या संदर्भात पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेतल्या पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा आणि दंडाच्या कारवाईला सामोरं जाऊ लागू शकत आहे. संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपण प्रतिबंधक कायद्याच्यानुसार कारवाई सुद्धा करता येऊ शकते. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना 3 महिने शिक्षा किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हे गुन्हे दखलपात्र असल्यानं संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र त्याबाबत पोलीस प्रशासनानं जागरूक असणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या अंमलबजावणीकरता प्रयत्न होणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक मात्र उपस्थित करतायत. महत्त्वपूर्ण शिस्त, कमालीचा आदरभाव, संस्कृत भाषेचा आदर, विविध उपक्रमांची प्रात्यक्षिकं यातून राष्ट्राची एकात्मता आणि राष्ट्रीय शिस्तीचा धडा रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन कार्यक्रमातून देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पिंपरीतल्या संत तुकाराम नगर इथं शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल प्रमोद लोखंडे, जिल्हा संघचालक सुरेश शहा, प्रांत संघटक नाना जाधव, पिंपरी चिंचवड संघचालक डॉक्टर गिरीश आफळे हे आणि मुकुंद कानडे उपस्थित होते. शहरातले सुमारे 200 आबालवृद्ध स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्वयंसेवकांनी यावेळी संघाच्या प्रत्येक शाखेवर दररोज कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात याचे अनेक प्रात्यक्षिके दाखवलीत. यामध्ये सूर्यनमस्कार, नियुद्ध, पदन्यास आणि गणसमानता अशा अनेक प्रात्यक्षिकांचा समावेश होता. तसंच महत्त्वपूर्ण शिस्त, कमालीचा आदरभाव, संस्कृत भाषेचा आदर, अनेक उपक्रमांची प्रात्यक्षिकं, राष्ट्राची एकात्मतेचा आणि राष्ट्रीय शिस्तीचा धडा स्वयंसेवकांनी दिलाय. पाहुयात पुढची बातमी. पाखिंडा रे उडीने जाजो पावा गडरे अशा नॉनस्टॉप गाण्यांच्या तालावर साऱ्यांचे पाय सध्या थिरकत आहेत. सध्या सर्वत्र सार्वजनिक दांडिया, रास गरब्याचे फेर सुरू आहेत. उद्योगनगरीनं सध्या उत्सव नगरीचं रूप धारण केलं असून नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. आदिशक्ती दुर्गा देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातल्या घरोघरी देवीची पूजा होत असून देवीची मंदिरे रोज गर्दीने फुलून जात आहेत. मातेच्या दर्शनाकरिता भाविक भक्तांच्या रांगा लागत आहेत. दांडिया, रासगरबा, नृत्याचा फेर ठिकठिकाणी रंगू लागलाय. सायंकाळ झाली की रोषणाचा झगमगाट सर्वत्र पसरतोय. तर याच दिवसात तरुण तरुणींची एकच धावपळ तेवढ्याच जोमानं चाललेली दिसते. खास नवीन विकत आणलेली चनिया चोली, लिपस्टिक, त्या शेडची नेल पेंट आणि खास ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केलेली हेअरस्टाईल, हातावर काढून घेतलेली मनमोहक मेहंदी अशी सारी जय्यत तयारी चाललेली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी खास आकर्षक बक्षिसं ठेवली जात आहेत. त्यामुळे मुलांपासून महिलांपर्यंत सर्वच या दांडियांच्या रंगात रंगलेले पाहायला मिळत आहेत. रात्र झाली की रंगीलो मारो ढोलना अशा दांडिया गीतांची लकेर आसमंतात उमटते. मंडपाच्या मधोमध असणारा ऑर्केस्ट्राचं स्टेज, रंगीबेरंगी रोषणाईनं सजवलेलं सर्कल, साऊंड सर्व्हिसच्या जोरावरच्या बीट्सच्या तालावर पावलं ठेका धरू लागतात. अनेक ठिकाणी आयोजित दांडियांमध्ये शहरवासी फेर धरत आहेत. त्यासाठी नक्षीदार दांडियांबरोबरच शहरात गुजराती पोशाख घालून दांडियांमध्ये सहभागी होण्याचा तरुणाचा कल आहे. रिंगणामध्ये दांडिया खेळणाऱ्यांचा जेवढा उत्साह असतो तेवढाच उत्साह दांडिया बघणाऱ्या प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय. आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे, मात्र जे काही करायचंय ते अगदी मनापासून करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी चिखली इथं व्यक्त केला. नेवाळे वस्ती इथल्या शिक्षण महर्षी डी.वाय. पाटील शिक्षण संस्था संचलित कॉलेज ऑफ MBAच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शिका रेणू देसाई, मर्डर 2 फेम सुलग्ना पाणीग्रही, गायक ऋषिकेश रानडे, शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अभय कोटकर, महाराष्ट्र कला फाउंडेशनचे संचालक लक्ष्मीकांत गुंड, MBA कॉलेजचे संचालक हे उपस्थित होते. यावेळी दांडिया स्पर्धेमध्ये MBA रॉकर्स आणि जिनी झोन या ग्रुपला अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षिसं देण्यात आली. आपण सुद्धा व्यवस्थापन शास्त्र पदवी घेतली आहे. अभिनेता नसतो झालो तर चित्रपट निर्माता दिग्दर्शक झालो असतो.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला जोपासली पाहिजे असं कोठारे म्हणाले. यावेळी कोठारे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. दांडिया स्पर्धेत 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी घोडे यांनी आणि आभार शिल्पा कोटकर यांनी मानलेत. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कळवण मतदारसंघातल्या एका इच्छुकाचा हृदयविकारानं मृत्यू झालाय. हरी पवार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. यांचा अर्ज बाद झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पवार यांचा अर्ज बाद होण्याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. हरी पवार यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. पाहुयात पुढची बातमी. पिंपरी चिंचवड नायर सर्व्हिस सोसायटीनं थर्मॅक्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक MS उन्नीकृष्णन यांचा नुकताच सन्मान केला. केरळा भाजपचे उपाध्यक्ष MT रमेश, महापौर शकुंतला धराडे, वालचनगर इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक GK पिल्ले, मल्याळी संगीतकार आणि कवी कावालम श्रीकुमार तसंच केंद्रीय नायर सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथन नायर आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. निगडीतल्या कृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेला ओणमचा सण मोठ्या उत्साहानं साजरा झालाय. 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं सोमवारी निधन झालं. घरात पडल्यानं कविता करकरे यांना शनिवारी सकाळी 9च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ब्रेन हॅमरेजमुळे त्या कोमात गेल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. कविता करकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्या पूर्णतः बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांच्या हृदयाचं कार्य नियमित व्हावं यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण उपचारांना कोणत्याही प्रकारे त्या प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांच्या तपासण्या केल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचं निदान झालं. त्यांच्या डोक्यालाही जबर मार बसला होता, त्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे 2008 साली झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्यासोबतच या हल्ल्यात ॲडिशनल पोलीस कमिशनर अशोक कामटे आणि सिनियर पोलीस इन्स्पेक्टर विजय साळसकर हे सुद्धा शहीद झाले. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं दिलेल्या योगदानाचा सन्मान करत सरकारनं त्यांना अशोक चक्र पुरस्कार प्रदान केला होता. बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं बेहिशोबी संपत्ती प्रकरणी AIADMच्या अध्यक्षा जयललिता यांना दोषी ठरवल्यानंतर जवळपास 6 जणांनी आत्महत्या तर 10 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जयललिता यांना शिक्षा झाल्यावर 2 जणांनी स्वतःला आग लावून जीव देण्याचा प्रयत्न केला. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातला एक जण 12वीत शिकत असलेला विद्यार्थी आहे. दुसरीकडे त्रिपूर इथं AIADMK समर्थकांना आपलं बोट कापून घेतलंय. जयललिता यांच्या विरुद्धचा आरोप सिद्ध झाल्यावर त्यांचं सदस्यत्व रद्द झालंय. सोमवारी जयललिता यांच्या जवळचे पनीरसेल्वम यांना पक्षातर्फे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आलंय. ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथही घेणार आहेत. MIADK नेत्यांनी सांगितलं की लोकांचं असं वागणं हे जयललिता यांच्या लोकप्रियतेला दर्शवत आहे. सोशल वेलफेअर फंडचे चेअरमन आणि AIADMKच्या महिला विंगची उपसचिव CR सरस्वती म्हणाल्या की राज्यातील प्रत्येकजण जयललिता यांना आईप्रमाणे मानतो. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांकडून चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं कोणतं पाऊल उचलू नये असं अपील करण्यात आलं आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेडिसन स्क्वेअर इथं ऐतिहासिक भाषण होत आहे. त्याआधीच सरदेसाई यांच्यावरती हा हल्ला झालाय. राजदीप सरदेसाई हे मेडिसन स्क्वेअर आणि मोदींचा अमेरिका दौरा कव्हर करण्यासाठी गेले आहेत. त्याच दरम्यान ही घटना घडली. राजदीप सरदेसाई हे सातत्याने मोदींवर कठोर टीका करणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात. दरम्यान सरदेसाईंना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. सरदेसाई यांच्यावरचा हल्ला ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं बोललं जात आहे. तिकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी या घटनेचा निषेध नोंदवताना मुक्त पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. याशिवाय आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनीही याचा निषेध केलाय. राजदीप हे प्रखर राष्ट्रवादी तसंच स्वतंत्र बाणाचे पत्रकार आहेत. काही फॅसिस्ट गुंडांचा अपवाद वगळता संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे असं आशुतोष यांनी म्हटलंय.
जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील युती तुटल्यानंतरही केंद्रात भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेना अखेर पंक्तीतून उठणार असल्याचं सांगण्यात आलंय. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असून पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर अनंत गीते हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः सोमवारी या संदर्भात माहिती दिली आहे. शिवसेना भाजप युतीचा राज्यातला संसार मोडल्यानंतर केंद्र सरकार तसंच मुंबईसह विविध महापालिकांमध्ये असलेल्या युतीचं काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी मात्र त्याला नकार दिला होता. केंद्रामध्ये मोदी सरकार येण्यात शिवसेनेचा सुद्धा वाटा आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असंही गीते यांनी म्हटलं होतं. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतल्या सभेत शिवसेनेच्या या दुटप्पीपणावर बोट ठेवलं. स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेला इन्कम सोर्स टिकवायचेत असा आरोप त्यांनी केला. यानंतर सोमवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी उद्धव यांनी शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतल्या युतीचं काय होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहूयात पुन्हा एकदा ठळक बातम्या. अण्णा बनसोडे यांनी 31 फेब्रुवारीला खरेदी केली मालमत्ता, तरीही उमेदवारी अर्ज ठरला पात्र. निगडीत 22 लाख रुपयांची रोकड जप्त. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात मोठी कारवाई. पिंपरीत 4, चिंचवड आणि भोसरीत प्रत्येकी 3 मध्ये उमेदवारांचे अर्ज अपात्र. भोसरीचे अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांना सर्वपक्षीय पाठिंबा, पत्रकार परिषदेत दिली माहिती. आणि जयललितांच्या शिक्षेनंतर 6 जणांनी केली आत्महत्या, 10 जणांना हार्ट अटॅक तर एकानं कापलं बोट. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.